नमस्कार, मी रुचिता ॲग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोयाबीन पिकामधील अडचणीत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत असल्याने सलग तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। सलग तूर लागवडीच्या नाविन्यपूर्ण आणि सुधारित पेरणी पद्धती आणि सोयाबीन तूर आंतरपिकाच्या पट्टा पद्धतीविषयी जाणून घेऊ। रुंद सरी व अरुंद वरंबा पद्धती ही पद्धत बीबीएफ पेरणीपेक्षा वेगळी असून सध्या केवळ शेतकऱ्यांच्या पातळीवर राबवली जाते। यात शेतकरी शेतात रुंद सऱ्या व अरुंद वरंबा तयार करून घेतात। सऱ्यांची रुंदी ही ट्रॅक्टरच्या रुंदीनुसार राखली जाते। वरंब्यावर मजुरांच्या साहाय्याने टोकन पद्धतीने अथवा मानवचलित टोकन यंत्राच्या साहाय्याने तूर लावली जाते। त्यानंतर रुंद सरीमध्ये ट्रॅक्टरच्या साहाय्याने सोयाबीन पेरले जाते। यातील प्रत्येक काम हे वेगवेगळं करावं लागत असल्याने शेतकऱ्यांसाठी थोडी खर्चिक आणि किचकट ठरते। तसेच ही पद्धत केवळ ओलितांमध्ये वापरणं फायदेशीर ठरतं। गादी वाफा पद्धतीने सलग तूर अलीकडे गादी वाफ्यावर सलग तूर पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय। यासाठी शेतकरी 2 ओळीतील अंतर 7 फुटांपासून 10 फुटापर्यंत राखतात। त्यानुसार शेतात गादी वाफे तयार करतात। ठिबक सिंचन संच असल्यास गादी वाफ्यावर टोकन पद्धतीने अथवा मानवचलित पेरणी यंत्राने पेरणी केली जाते। पेरणी करतेवेळी 2 झाडातील अंतर अर्धा ते 2 फुटांपर्यंत राखलं जातं। ओलिताची सोय असल्यास गादी वाफ्यावर पूर्व हंगामी सलग तूर पिकाची पेरणी करू शकतात। कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी आटोपल्यानंतर थोडी उशिरा तुरीची पेरणी करतात। तूर पिकाचा कालावधी जास्त असून उत्पादकता वाढीसाठी मोठा वाद आहे। अशा स्थितीमध्ये अनेक शेतकरी तूर पिकाकडे मुख्य पीक म्हणून पाहतात। ट्रॅक्टरद्वारे सलग तूर पेरणी ज्या शेतकऱ्यांना सलग तूर पिकाची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करायची आहे त्यांनी ट्रॅक्टर चलित 7 दाती पेरणी यंत्राच्या बियाणे बॉक्समधील 4 नंबरच्या कप्प्यात तुरीचे बियाणे घ्यावे। खताच्या बॉक्समधील मधल्या 4 नंबरच्या कप्प्यात खत घेऊन व इतर सर्व कप्पे खाली ठेवावेत। अशा प्रकारे सलग तूर पिकाची पेरणी केल्यास सोयाबीनच्या मधल्या 6 ओळींची जागा आपोआपच खाली राहते। प्रत्येक 7वी ओळ तुरीची पेरली जाईल। अशा प्रकारे सलग तूर पिकाची ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना पेरणी यंत्राच्या सेटिंगमध्ये बदल करून तुरीचे बियाणे पातळ पेरता आल्यास चांगले। म्हणजेच 2 बियाणांतील अंतर साधारणतः अर्धा ते पाऊण फूट राखता येईल। ज्या शेतकऱ्यांना सेटिंग मध्ये बदल करण्यात अडचणी येत असतील तर तूर बियाणात 1/1 प्रमाणात डीएपी अथवा तत्सम दाणेदार खत अथवा थोडी जाडसर रेती मिसळावी, म्हणजे त्याचा 2 बियाणातील अंतर वाढवण्यास फायदा होईल। पुढे निंदणी वेळी विरळणी करण्यास फारसा त्रास होणार नाही। विरळणी वेळी जोमदार वाढीचं केवळ एकच अथवा जास्तीत जास्त 2 झाडे ठेवावी। ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र 5 दात्याचं असल्यास पेरणी यंत्राचे मधल्या म्हणजे 3 नंबरच्या बियाण्याच्या कप्प्यात तूर बियाणे व खताच्या कप्प्यात खत घेऊन पेरणी करता येईल। सोयाबीनच्या खाली ठेवलेल्या 4 ओळीनंतर तुरीची 5वी ओळ पेरली जाईल। सोयाबीनच्या खाली राहिलेल्या जागेवर नंतर मधोमध दाण पाडून घेता येईल। ट्रॅक्टरने जोडओळ सलग तूर पेरणी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने सलग तूर पिकाची जोडओळ पद्धतीत पेरणी करायची झाल्यास 6 दाती अथवा 7 दाती पेरणी यंत्राच्या बियाणे बॉक्समधील पहिल्या व शेवटच्या कप्प्यात तूर बियाणे भरावे। खताच्या बॉक्समधील पहिल्या व शेवटच्या कप्प्यात खत भरावं। शेताच्या अलीकडील धुऱ्यावरून पलीकडच्या धुऱ्यावर ट्रॅक्टर पोहोचल्यानंतर प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना व जाताना साधारणतः 3 ते 3.5 फूट जागा सोडून पेरणी करावी, म्हणजे शेतात तुरीची जोडओळीत पेरणी शक्य होईल। तूर पिकाच्या उगवणीनंतर 2 जोडओळीमधील खालील जागेत मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दाण पाडून घ्यावेत, म्हणजे जोडओळीतील तूर गादी वाफ्यावर येईल। टोकन पद्धतीने जोडओळीत सलग तूर लागवड बैल जोडीच्या साहाय्याने 3 अथवा 3.5 फुटी काकरीने संपूर्ण शेतात काकर म्हणजेच हलक्या सऱ्या ओढून घ्याव्यात। 2 झाडातील अंतर अर्धा ते पाऊण फूट ठेवत मजुरांच्या साहाय्याने तूर टोकन करताना प्रत्येक 3री ओळ खाली ठेवावी, म्हणजेच तुरीची जोडओळ खाली ओळ तुरीची जोडओळ अशी जोडओळीत पेरणी होईल। तूर पिकाच्या उगवणीनंतर खाली ठेवलेल्या ओळीच्या ठिकाणी मधोमध वखराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दाण पाडून घ्यावेत, म्हणजे शेतात तुरीची जोडओळ दाण तुरीची जोडओळ असे चित्र तयार होईल, म्हणजे जोडओळीतील तूर गादी वाफ्यावर येईल। तूर आंतरपिकासाठी पट्टापेर पद्धती 7 दाताच्या ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने सोयाबीन तूर आंतरपिकाची पेरणी करताना पट्टापेर पद्धतीने पेरणी करताना यंत्राचे बियाणे व खत बॉक्समधील मधल्या म्हणजे 4 नंबरच्या कप्प्यात बियाणे व खत भरावे। याच्या आजूबाजूच्या म्हणजेच अलीकडून 3ऱ्या आणि पलीकडून 3ऱ्या नळीचे प्रत्येक एक छिद्र बंद करावं। यानंतर पेरणी यंत्राच्या बियाणाच्या व खताच्या अलीकडील व पलीकडच्या काठावरील दोन्ही कप्प्यात सोयाबीनचे बियाणे व खत भरावं। नेहमीप्रमाणे पेरणी करावी। सोयाबीन 2 ओळी खाली ओळ तुरीची 1 ओळ खाली ओळ सोयाबीनच्या 2 ओळी अशा पद्धतीने पेरणी झालेली असेल। ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना सोयाबीनच्या 2 ओळींच्या बाजूला पुन्हा 2 ओळी सोयाबीनच्या येऊन 4 ओळी सोयाबीन खाली ओळ तुरीची 1 ओळ सोयाबीन 4 ओळी असं चित्र संपूर्ण शेतात तयार होईल।
तूर पिकाच्या ओळीच्या आजूबाजूला खाली ठेवलेल्या सोयाबीनच्या ओळीमध्ये डवरणीवेळी डवराच्या जानोळ्याला दोरी गुंडाळून दांड अथवा सरी पाडून घ्यावी. सोयाबीनच्या 4 ओळी गादी वाफ्यावर तर तुरीची 1 ओळ वरंबावर येईल. अशा प्रकारे शेतात गादी वाफ्यावर 4 ओळी सोयाबीन, सरी, वरंबावर तूर, सरी, गादी वाफ्यावर 4 ओळी सोयाबीन असं चित्र शेतात तयार होईल. या पेरणी पद्धतीत तूर पिकाचं महत्त्व वाढून तूर पिकाच्या समस्या कमी होतील. परिणामी तूर पिकाची चांगली उत्पादकता मिळवणं शक्य होईल.